झूठ बोलने से नहीं, सच बोलने से रिश्ते टूट जाते. म्हणजे अरुण पाटलांच्या भाषेत सांगायचं झालं तर खरं बोललं की सख्या आईला पण राग येतो. पण परिस्थिती अशी निर्माण होते त्यावेळेस तुम्हाला सत्यापासून दूर जाता येत नाही. आणि म्हणून सत्य बोलायची आणि सत्य ऐकायची ज्यांची ताकद आहे तोच यावेळेस निवडणुकांना सामोरे जाऊ शकतो, अशी परिस्थिती आज निर्माण झाली. म्हणजे आधीच्या वक्त्यांनी खूप चांगली भाषणं केली. धनंजय पष्टे सरांनी खूप गोड 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 सगळा मुलाबाल लावला. खरं त्यांचं स्टेजवरचं भाषण आणि बाहेरचं बोलणं याच्यामध्ये बरेच मला तफावत आढळली. खरं तर मी पहिल्यांदा शिवसेनेच्या व्यासपीठावरून बोलतोय का दिघे साहेब गेल्यानंतर कधी कोणी बोलवलं नाही, बोलायला दिलं नाही. प्रकाश पाटील साहेब तुम्हाला मी धन्यवाद देतोय की पहिल्यांदा तुम्ही इथे बोलण्याची संधी दिली, आग्रह करून बोलवलं. सर्वप्रथम मी जे उमेदवार शिवसेनेतून लढायला इच्छुक झाले त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी खूप मोठी डेअरिंग केली. खरं तर तालुक्याची शिवसेना ही प्रचंड मोठी आहे. शिवसेनेची ताकद ही प्रचंड आहे. असा जो आभास निर्माण केला होता, जो बागुलपुआ दिखावा जो तयार केला होता, तो फुगा आमचा निवडणुकीला सुरुवात झाल्याबरोबर फुटला. आम्हाला 5 उमेदवार मिळू शकत नव्हते. प्रकाश पाटील साहेब तर इथे नव्हते, कारण जिल्हा प्रमुखाचं काम नाहीये. पण जर जिल्हा प्रमुख जर इथे नसते तर एकाही उमेदवाराला, म्हणजे काही लोक मला बोलतात की अरुण ठाकरेंची उमेदवारी फिक्स होती, लिहून देतो. अरुण ठाकरेला म्हणजे अक्षरशः काय बोलतात त्याला, वाद आणला असता या लोकांनी. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं असतं मला उमेदवारीच नको, मी काय उभा राहत नाही. 5 पैकी एकही उमेदवार राहायला तयार झाला नसता. प्रकाश पाटील साहेब तुम्ही 3 दिवस जी मेहनत घेतली, म्हणजे महाराष्ट्रातले जिल्हा प्रमुख आम्ही सगळे बघितले. अगदी 18 वर्षापासूनचा पत्रकार आहे. सामनाची पहिली पत्रकारिता माझ्याकडे होती, तिथून मी शिवसेना बघतोय. जिल्हा प्रमुख फक्त आदेश सोडतात, बरचसं काही जमा करतात, बऱ्याचशा काही गोष्टी तयार करतात आणि खालच्या लोकांवर सोपवतात आणि तरीही त्यांच्या जिल्हे चालतात. आमची परिस्थिती अशी आहे की आमचा जिल्हा प्रमुख तहान भूक सगळं विसरून आणि स्वतःच्या खर्चाने येऊन बसतोय आणि तरीही आम्हाला उमेदवार मिळत नाही. हा आपला पहिल्यांदा पराभव आहे. सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तो मान्य केला पाहिजे. निलेश गंधे साहेब तुम्ही सांगितलं की शरद पवार आता मार्गदर्शन करतील. आता उमेदवारांना मार्गदर्शन करण्याची खरं तर माझी पात्रता नाही, कारण पराभूत उमेदवारांनी निवडणुका कशा जिंकायच्या हे काही बोलायचं नसतं आणि ते कोण ऐकूनही घेत नसतं. कारण तुम्ही हरलेच स्वतः, तुम्ही काय आम्हाला सांगता. म्हणून मी मार्गदर्शन नाही करणार, पण मी मागण्या करणार. पाटील साहेब तुमच्याकडे आम्ही काही मागण्या करतोय, त्या जर मागण्या जर मान्य झाल्या तर आता जो बागुलपुआ तयार झालेला आहे, ज्या पद्धतीने शिवसेनेची रणनीती चालू आहे, हे सगळं जर बघितलं तर आम्ही नेमकं कोणत्या संकटाला तोंड देणार आहोत याचं वास्तव आम्हाला माहित पाहिजे. अनेकांनी ते भाषण सांगितलं, अरुण पाटील साहेबांनी खूप चांगलं सांगितलं, बरोबर साहेबांनी खूप चांगलं सांगितलं, वैष्णवीताईंनी सांगितलं. इथे बोलणं वेगळं आणि प्रॅक्टिकली फील्डवर जाऊन काम करणं याच्यामध्ये खूप विरोधाभास आहे. म्हणून पाटील साहेब तुमच्याकडे काही मागण्या करणार आहे. माझी पहिली मागणी आहे की पहिल्यांदा जे 5 उमेदवार जिल्हा परिषदेचे, एक पंचायत समितीचा, याच्यापैकी कोणालाही बलीचा बकरा बनवू नका जसं मला बनवलं. माझ्यासाठी पाटील साहेबांनी दिवस रात्र एक केला होता. निष्ठा काय असते, तडप काय असते ती पाटील साहेबांनी दाखवली. पण काय झालं, आता खाली आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा सांगितलं, सगळे चर्चा करत होते 5 पैकी किती निवडून येणार, ते सांगितलं 2 येतील का 3 येतील. मी सांगितलं बाकीच्यांचं काय करायचं. विश्वासाने जी लोक आपल्याकडे आली, विश्वासाने जे निवडणुका लढवणार आहेत, त्याच्यापैकी जर 2-3 पडणार असतील तर त्यांना उभं का करायचं. 5च्या 5चं टार्गेट ठरलं पाहिजे. आम्ही जिंकणार असू तर 5च्या 5 उमेदवार घेऊन लढू आणि 5च्या 5 उमेदवारांना जिंकून आणू. शिवसैनिकांनी जर ठरवलं तर ते काहीही अशक्य नाही.
वाडा तालुक्यामध्ये फक्त शिवसैनिकच शिवसेनेला हरवू शकतो, बाकीच्या पक्षांची कोणाचीही ती ताकद नाही. आपला प्रॉब्लेम इथे आहे की जर उद्या हा माणूस आला तर तो मला डोईजड होईल, मग त्याला मी का निवडून आणू, आम्ही त्याला का मदत करू. आमच्या व्यूहरचना इथून चालतात आणि शिवसेना संपली तरी चालेल, शिवसेनेची वाट लागली तरी चालेल, पण मात्र आमची पदं टिकली पाहिजेत, आमचा इगो आम्ही सांभाळला पाहिजे. ही प्रवृत्ती पहिली रोखणं गरजेचे आहे. आणि प्रकाश पाटील साहेबांना धन्यवाद देईल की त्यांनी आजच्या काही लोकांच्या भाषणातून आलंय की कानात बोलू नका. माझी पहिली सूचना तीच होती की आमच्या पदाधिकाऱ्यांचा निम्मे वेळ कानात, तुम्ही मला कळलंय महिला बोलणार नाही, पण काही लोक कान चाटून साफ करण्यामध्ये ज्यांना आनंद वाटतो ती लोक कोणा खांद्यावर टाकून बाहेर जातात, काहीतरी बोलतात, हे करतात ते करतात. शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक जर तुम्ही मिरवत असाल तर तो पाठीवर वार करणारा नसावा, तो छातीवर वार करणारा असावा. तुमच्या त्या छातीवर वार करण्याची धमक असेल तर तुम्ही जाहीर बोलायला शिका. आज सगळ्या सूचना पाटील साहेबांनी बऱ्यापैकी दिलेल्या आहेत, पण तरीही सांगतो पाटील साहेब, आमचं टार्गेट हे 5चं पाहिजे. एकही उमेदवार पडता कामा नये आणि त्याच्यासाठी एक निर्णय घेतला पाहिजे. 5 जिल्हा परिषद, एक जिल्हा, त्याने एक निर्णय घेतला पाहिजे. जेवढे कोणी पदाधिकारी आहेत, जेवढे पदांवर आहेत, त्यांनी पहिल्यांदा राजीनामे तयार ठेवले पाहिजेत, राजीनामे दिले पाहिजेत आणि निवडणुकीत सामोरे गेले पाहिजे. एक जर आमचा निवडणूक हरला सदस्य तर आमची सगळ्या पदांची आम्ही राजीनामा देऊ. कारण सगळ्या पदाधिकारी माहिती पडलं काय आलं काय, आमची पदं आम्हाला शाबू देत, आम्हाला काही फरक पडत नाही आणि त्याच्यामुळे पाडापडीचा खेळ रंगतो. या वाडा तालुक्यामध्ये अशा अनेक गोष्टी याच्या पुढच्या निवडणुकांमध्ये घडलेल्या आहेत आणि म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, जे कोणी पदावर आहेत, त्यांनी पहिल्यांदा राजीनामे दिले पाहिजेत आणि तात्काळ उमेदवार हरल्याबरोबर त्यांचे राजीनामे हे मंजूर केले पाहिजेत. ही माझी पहिली मागणी असेल. माझी दुसरी मागणी आहे, पाटील साहेब, आम्ही कोणाला घेऊन निवडणूक लढणार आहोत. म्हणजे वैष्णवीताई राणेंनी मला काल सांगितलं, आम्ही त्यांना आग्रह केला तेव्हा सांगितलं त्यांनी की मला पदाधिकाऱ्यांची भेट घालून द्या. अख्ख्या गारगाव गटामध्ये दुर्बीण घेऊन फिरलं तरी पदाधिकारी सापडणार नाही. कोणत्या पदाधिकाऱ्यांची तुम्हाला भेट घालून द्यायची. मागच्या वेळेस आमचा संतोष हरटचा बळी दिलाय, एक चांगला कार्यकर्ता. त्यावेळेस त्यांनी शिवसेनेची इज्जत वाचवली, स्वतःच्या खिचातले, स्वतःच्या घरचे इकडून तिकडून उसरवण्या करून 6-7 लाख रुपये घालवले केवळ शिवसेनेच्या इज्जतीसाठी. संतोष आहे का इथे? सगळ्यांनी टाळा वाजवा संतोषसाठी. कोणी उमेदवारी घ्यायला तयार नव्हतं, कोणीही उमेदवारी घ्यायला तयार नव्हतं. जे आपल्याकडे उमेदवार होते त्यांना आपण आपल्या इगोसाठी हकलून दिलं. ते गेले तरी चालतील, शिवसेना उमेदवार हरला तरी चालेल, पण आम्हाला कोणी बोलणारा नको आणि म्हणून अख्खा मतदारसंघ तो घालवला आणि त्याचा फटका आता येणाऱ्या निवडणुकीत बरोबर साहेब तुम्हाला बसणार आहे. पदाधिकाऱ्यांना तो फटका नाही बसत. पदाधिकाऱ्यांची पदं वर्षानुवर्षी चालूच आहेत, त्यांना तो अमरपट्टा मिळालेला आहे. काय एकदा आम्ही पदावर बसलो की आम्हाला काढणारा कोण नाही, त्यामुळे उमेदवार जिंकला काय आणि उमेदवार पडला काय आम्हाला काही फरक पडत नाही. पाटील साहेब, जिल्हा प्रमुख आपण आहात, आपल्याला अधिकार आहेत. तुमचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे काय संबंध आहेत ते मला माहिती आहे. मातोश्रीवर तुमचं काय वर्चस्व ते मला माहिती आहे. तुम्हाला किती अधिकार आहेत तेही मला माहिती आहे. आणि म्हणून विनंती करतोय की आजच्या आज फार तर उद्यापर्यंत ज्या मतदारसंघामध्ये पदाधिकारी नाहीत त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक तात्काळ केली पाहिजे. ती जर नेमणूक जर झाली नाही तर आपल्याला बूथवरही लोक मिळत नाहीत, हे वास्तव आहे. आणि म्हणून जेवढ्याला पद, जेवढे काम करणारे निष्ठावंत लोक आहेत त्या सगळ्या निष्ठावंत लोकांना तात्काळ पदांच्या नेमणुका केल्या पाहिजेत. तर त्या नेमणुका पदात केली, त्यांनी पदं दिली आणि सांगितलं की निवडून आला तर तुझं पद टिकेल, उमेदवार जर पडला तर तुझं पद गेलं. हे ज्या दिवशी तुम्ही सांगाल त्या दिवशी प्रत्येक जण कामाला लागेल. नाही इथे काय होत आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता 5-5 पक्षांकडून पैसे घेतोय. अनुभव आहे, भाजपकडून घेणार, राष्ट्रवादीकडून घेणार, काँग्रेसकडून, सगळ्यांकडून पैसे घेणार. तर त्याला माहिती आहे मला विचारणारा इथे कोणीही नाही. ही परिस्थिती आधी नव्हती. म्हणजे आता आम्ही आत्ता बघतोय
की बिंदास साटेलोटे करतात म्हणून कोणी आता भाषणामध्ये बोलवलं की इथे आता बोलतोय आपण की तात्काळ त्यांना सांगितलं जाईल, त्यांना फोनाफोनी होईल. हे वास्तव आहे. म्हणतो बरोबर साहेब, ही वस्तुस्थिती आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून पहिली मागणी राजीनामे घ्या, दुसरी मागणी ज्यांना नेमणुका झालेल्या नाहीत त्यांना नेमणुका करा. म्हणजे तिसरी जी मागणी आहे पाटील साहेब ती आहे की आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दारांना कुणीही शासन केलेलं नाही. माझ्या अनुभवाप्रमाणे ज्यांनी ज्यांनी गद्दाऱ्या केल्या त्यांना त्यांना चांगली पदं मिळालेली आहेत. गद्दारांना शासन झालं पाहिजे. कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे शिवसेनेच्या विरुद्ध लढण्याची, शिवसेनेत बोलण्याची. आम्ही दिघे साहेबांचं नाव भाषणाच्या सुरुवातीला घेतो. एकाने गद्दारी केली होती म्हणून श्रीधर कोपकार झाला होता. अनेक अशा घटना आहेत की एकदा गद्दारी केलेला माणूस दुसऱ्या दिवशी स्टेजवर दिसला तर दिघे साहेब त्याला हाकलून लावायचे. एक प्रसंग आहे शहापूरचा. भाई खानविलकरांनी मागच्या एका निवडणुकीमध्ये गद्दारी केली. दुसऱ्या निवडणुकीमध्ये ते स्टेजवर होते. दिघे साहेब स्टेज चढत होते आणि त्यांनी त्यांना बघितलं. तात्काळ सांगितलंय चाल खाली उतर. त्यांनी अख्ख्या स्टेजचा खर्च केला होता. चांगला श्रीमंत माणूस. पूर्ण खर्च शिवसेनेचा करायचा. आमचं काम केलं होतं. तुमचं काम केलं होतं. हा यांचंच काम केलं होतं. शिवसेनेची गद्दारी करून राष्ट्रवादीचं काम केलं होतं. साक्षी मी आहे त्याला. साहेबांनी त्याला सांगितलं भोसडीच्या पहिल्यांदा खाली उतर, ते चपल्याने तुला मारी. त्याला हाकलून दिलं होतं. असे जिल्हा प्रमुख आम्ही बघितले. दुसरा प्रसंग आहे आमचा जव्हारचा. तिथे एक वैद्य नावाचे ग्रस्त होते. नगरसेवकीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तिन्ही उमेदवार एकदाच पाडले होते. दुसऱ्या वेळेस ते प्रमुख नेते म्हणून स्टेजवर बसले. दिघे साहेबांची एंट्री झाली. दिघे साहेब स्टेजवर चढले. त्याला बघितल्याबरोबर दिघे साहेबांनी चप्पल काढली आणि आयमायच्या भाषेत त्यांनी शिवाय देऊन त्याला हाकलून लावलं. त्यांनी रडून सांगितलं की साहेब नाही, पुन्हा माझ्याकडून गद्दारी होणार नाही. परत ह्या 3 सीट निवडून आण, मग तुला स्टेजवर बसेल. हे तुझा शिवसेनेची काहीच संबंध नाही. पाटील साहेब आता या कार्यक्रमाला बोलण्याचं माझं धारिष्ट याच्यासाठी झालं की परवाचं तुमचं भाषण ऐकलं. परवा तुम्ही स्पष्ट बोललात की ज्यांना गद्दारी करायचे त्यांनी आत्ताच निघून जा. तर दिघे साहेब आठवले. दिघे साहेबांनी जव्हारमध्ये सांगितलं होतं की ज्यांना गद्दारी करायची असेल तुझा मला फायदा पण नको, तोटा पण नको. तुझ्यापासून मला किती फायदा होणार आहे तो नको, पण मला कीड शिवसेनेमध्ये नको. तू स्टेजवरून उतर. त्या वैद्यांनी पुढच्या तुझ्यामध्ये एवढं प्रचंड काम केलं की तिन्हीचे तिन्ही नगरसेवक निवडून आले. दिघे साहेबांच्या शिव्यांमुळे तो प्रसाद झाला. आमच्याकडे काय झालं आम्ही वाईटपणा घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळं वाडा नगरपंचायतीची निवडणूक आमची झाली. वाडा नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमचे निलेश गंगे साहेबांचं नाव मोठं होऊ नये, त्याच्या ड्रायव्हरला कोणी पाडलं अख्खा इतिहास माहिती आहे. आमचे चंदू पष्टे सर त्यांच्या मिसेसला अगदी कमी मताने हरवलं. काँग्रेसच्या सीट तिथे कशा निवडून आल्या? शिवसेनेचे कोणते पदाधिकारी त्या नगरांमध्ये राहतात? त्यांच्यावर जर त्यावेळेस कारवाई झाली असती तर पुढच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये ही गद्दारी झाली नसती. बरोबर साहेब फार स्पष्ट बोलले. नुकसान बरोबर साहेबांचं झालं नाही. बरोबर साहेब असतील, त्यांचे वडील असतील, अनेक वर्ष ते आमदार होते. पुढच्या 7 पिढ्या नाही त्यांना संपणार नाही एवढं त्यांच्याकडे आहे. साहेब नुकसान आमचं झालं, इथल्या मतदारांचं झालं. आम्ही टाहो फोडला. आम्ही टाहो काय फोडला की तरुणांवर अन्याय झालाय म्हणून सगळे शिवसेनेच्या बाजूने उभी राहिली. आज दरोडा शिवसेनेच्या मुलावर उठलाय. ज्याने निवडून दिलं त्यांना तो पायरीवरही उभा करत नाही आणि शिवसेना संपली पाहिजे म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्याचं काम करतो. आपल्यातलाच एक बोगस डॉक्टर आता त्यांनी राष्ट्रवादीमध्ये घेतला आणि राष्ट्रवादी वाढावी, पुढच्या आमदारकीची तयारी करावी आणि म्हणून त्यांनी खुलेआम त्याचा प्रचार सुरू केला. दरोडांना थोडं तरी वाटलं पाहिजे की ज्या शिवसैनिकांनी शिवसेनेचा उमेदवार नाकारून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि मला निवडून दिलं, आज ती शिवसेना पोखरण्याचं पाप हे दौलत दरोडा करतायत. आणि आमची लोक अजूनही ते आले की त्यांच्या मागे पुढे फिरतायत. कारण उद्या जर पांडुरंगराव निवडून आले नाही तर आम्हाला तोच पाहिजे, त्याच्याकडे आम्हाला जावं लागेल. ही मानसिकता कुठून येते? आमच्याकडे एकमेव माणूस आहे प्रकाश पाटील. आयुष्यात कधी मला नाही वाटत आमची 32 वर्षाची दोस्ती आहे. त्यांनी कोणाकडून पैसे मागितले असतील, पैसे घेतले असतील, का काम करतो म्हणून पैसे दिले असतील, असा विषय त्यांचा कधी आलेला नाही. असा माणूस जर आपल्याकडे असताना आपल्याला कुठल्याही मंत्र्याची आणि आमदाराची जर गरज लागत असेल तर तो आपला कमीपणा आहे. आपण प्रत्येक वेळी हेच करत आलोय. आपला उमेदवार पडला तर पाय चालेल पण त्यांचा निवडून आला पाहिजे. आज दरोडा निवडून आले, तिन्ही मतदारसंघ गेलेत. गारगावची परिस्थिती अशी आहे की तिथे उमेदवार तुम्ही जर राहिलेत ना, तुमचे उपकार आहेत शिवसेनेवर. मागच्या वेळेस संतोषचे होते, आता तुमचे आहेत आमच्यावर उपकार. कारण आम्हाला उमेदवाऱ्या नाही मिळत. आम्ही उमेदवार उभा करू शकत नाही. लोक एवढी घाबरतात.
शिवसेनेमध्ये याच्या आधी 5-5, 6-6 लोक एका मतदारसंघात निवडणुका मागायच्या, उमेदवारी मागायच्या. आता शोधून आणायला लागतात, आता धरून आणायला लागतात. लोक घाबरायला लागली. ते सल्ले पाडतील का काय करतील, हे करतील का काय करतील. आम्ही किती लोकांचा सत्यानाश लावलाय. मागची निवडणूक साहेब जर बघितली तर त्या निवडणुकीमध्ये जशी वाडा नगरपंचायतला गद्दारी झाली, कोणी काय केलं नाही. आमदारकीला दरोडा साहेबांच्या इथे गद्दारी केली, कोणी केलं नाही. बरोबर साहेबांना बरोबर आपल्याकडे घेतलं आणि बरोबर साहेबांच्या एकाही माणसाला पद आम्ही अजूनपर्यंत दिलेलं नाही. आणि आम्ही बरोबरांना काय सांगतोय, बरोबर साहेब तन मन धनासहित उतरा. कुठून उतरणार, कोणाच्या भरोशात काम करणार, त्यांच्या कोणत्या पदाधिकाऱ्याला तुम्ही पद दिलेत, तिकडनं पद सोडून आले. तिथे बसले पांडुरंग पठारे वगैरे लोक बसले, चांगली चांगली मोठी मोठी लोक बसले तिथे, त्यांना कुणालाही पद नाही. आणि आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतोय की आता पांडुरंग बरोबर तुम्ही उतरलं पाहिजे, तुम्ही लढलं पाहिजे. तर ते होत नाही. आता त्या आमदारकी झाली, त्याच्यानंतर जिल्हा परिषद झाल्या. सगळ्यात वाईट शरद पाटील पडला, फार मोठी गोष्ट झाली नाही. मी पहिल्यांदा जेवढा वरती दिसतो त्याच्यापेक्षा जास्त मी खाली आहे, त्यामुळे मला फरक पडणार नाही. अत्यंत वाईट जेव्हा वाटलं, आम्ही जेव्हा तिकीट मागायला सायलेंट हॉटेलला होतो, तिथे शिवसेनेपेक्षा शिवसेनेच्या उमेदवाराची कशी खाट टाकायची याच्या व्यूहरचना बघितल्या तर अक्षरशः त्रास झाला. तिकीट मिळाली. दिघे साहेबांचं आम्ही नाव उठता बसता घेतो. आज दिघे साहेब आजही जिवंत आहेत. आजही दिघे साहेबांचा आत्मा शिवसेनेभोवती फिरतोय आणि म्हणून शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांची वाताहत ही नेहमी होताना दिसते. दिघे साहेबांना ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांची अवस्था काय झाली, अत्यंत वाईट. म्हणजे माझ्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला सांगतोय, आम्ही दिघे साहेबांना स्मरून राहिलो होतो. जेव्हा पद दिलं, तिकीट दिलं, त्यावेळी सांगितलं, जे लोक विरोध करते त्यांना स्वतः जोशींनी सांगितलं होतं तिथे की शरद पटेल हा आजचा कार्यकर्ता नाहीये. याचं तिकीट दिघे साहेब पण नाकारू शकले नसते आणि मातोश्रीही नाकारणार नाही. दिघे साहेबांच्या बरोबर काम करणाऱ्या माणसांना कुठेही कमी पडणार नाही हे तिथे ठणकावून सांगितलं होतं. त्यावेळेस विरोध करणाऱ्या लोकांचं काय झालं, म्हणजे माझ्याशी पहिल्यांदा गद्दारी साहेब केली उमेदवारांनी. चौधरींनी जी गद्दारी केली, आज चौधरी आपल्याकडे नाहीयेत. दुसरी गद्दारी केली आमच्या मधुकर पाटलांनी, सांगितलं की तुला देतो करतो, त्यांनी नकार दिला, ते आपल्यामध्ये नाहीयेत. ज्या निलेश सांबरेंनी पैसा ओतला, सगळं ओतलं आणि सांगितलं की शरद पटेल पडला पाहिजे, आज निलेश सांबरे या निवडणुकीमध्ये नाहीये. सगळ्यांचा इतिहास आणि डाटा माझ्याकडे आहे की 5 वर्ष आम्ही धरली होती. 5 वर्षात याच्यातला एकही माणूस पदावर राहणार नाही, की कुठेही दिसणार नाहीत. ही दिघे साहेबांची शक्ती आहे. दिघे साहेबांनी सगळं घडवून आणलं. आज दिघे साहेबांच्या नावावर आम्ही जगतोय आणि दिघे साहेबांनी त्यांना बहीण मानलं, ज्या श्याम ठाकरेला भाऊ मानलं, त्या संगीता ठाकरेंचा पराभव आज सर्वाधिक निष्ठावंत शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला. आज त्याच मतदारसंघामधून संगीता ठाकरे उभा राहायला तयार नाही, किंवा तिथे शिवसेनेचा कोणती उमेदवार उभा राहायला तयार नाही. सुवर्णाताई, तुमच्याकडे उपकार आहे शिवसेनेवर, तुम्ही आलात, लाज राखली, तिथे उमेदवार उभा राहिले, का उभा राहिला नाही. संगीता ठाकरेंना पाडणारे हे सगळेच्या सगळे शिवसैनिक होते. विरोधकांच्या मध्ये ती ताकद नव्हती. कोणावर कारवाई झाली, कोणावरही कारवाई झाली नाही. खरं तर हे दिघे साहेबांचं पाप आम्ही डोक्यावर घेऊन चालतोय. हे तिकीट देताना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की संगीता ठाकरेंचं तिकीट आम्ही नाकारू शकत नाही, तुम्हाला तिकीट त्यांना द्यावं लागेल. काहीतरी पुण्याई असेल, काहीतरी दिघे साहेबांचं मोल असेल, काहीतरी दिघे साहेबांची आमच्याकडे किंमत असेल, काहीतरी आमच्याकडे सहवास असेल आणि म्हणून त्यांना तिकीट मिळालं. पण ते पाप हे आमच्या हातून घडले. अशी अनेक पाप जिल्हा परिषदेमध्ये घडली, कोणावरही कारवाई झालेली नाही आणि कारवाईही होणार नाही. माझी मागणी आहे, या गद्दारांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर माझी चौथी मागणी आहे, जबाबदाऱ्या सोपवल्या पाहिजे. पाटील साहेब, आता पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये ज्या 5 जिल्हा परिषद गट आहेत, त्याच्यामध्ये तालुका प्रमुखांना माहित असेल किती बूथ आहेत तालुका प्रमुख? 5 जिल्हा परिषद गटांमध्ये 125 बूथ आहेत. आणि 125 बूथ मध्ये आमच्याकडे पाटील साहेबांकडे एक मागणी आहे की तुम्ही 6 विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख आहात. तुमच्या एका मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. 5 मतदारसंघ तुमचे मोकळे आहेत आणि आमच्याकडे 5 जिल्हा परिषदेचे उमेदवार इथे उभे आहेत. प्रत्येक मतदारसंघातून तुमचे साधारणतः 10 निष्ठावंत कार्यकर्ते, तुमच्याकडे 10 नाही, तुमच्याकडे हजार कार्यकर्ते आहेत. मला फक्त त्याचे 10 कार्यकर्ते पाहिजे. 10 कार्यकर्ते प्रत्येक बूथवर ठेवा.
125 बूथ पैकी 1250 कार्यकर्ते तुमचे जर मतदारसंघात आले तर कोणाची हिंमत गद्दारी करण्याची होणार नाही आणि आमच्या उमेदवारांना बळ मिळेल आणि सगळ्याच्या सगळ्या शिवसेनेच्या नावावर तुम्हाला महापौर पद पाहिजे, शिवसेनेच्या नावावर तुम्हाला नगरपंचायतीचा पाहिजे, तुम्हाला नगरसेवक पद पाहिजे, तुम्हाला महामंडळ पाहिजे, तुम्हाला सगळं पाहिजे. मग आमच्या वाडा पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या जागा तुम्हाला निवडून आणाव्या लागतील. ही जबाबदारी बाहेरच्या लोकांवर सोपवा. आमच्या लोकांना जबाबदारी सोपवली तर 100% खाट टाकतील. कारण हे पदाधिकारी नाही माहितीये. तसं जर नसतं त्यांनी यांच्या बायका उभ्या केल्या असत्या, बाहेरून लोक नसती बोलवली. पण यांनी लोकांच्या खुट्या घातल्या. उद्या हे उभे राहिले तर यांच्या खुट्या घालतील लोक. म्हणून यांना बाहेरचे उमेदवार आयात करावे लागले. आमचा यांच्यावर पाटील साहेब विश्वास नाही. 5च्या 5 निवडून आणायचे असतील तर आम्हाला बाहेरचे लोक ही निरीक्षक म्हणून लागतील. आणि तुमच्याकडे तो डाटा आहे, तुमच्याकडे तुमच्याशी जीवाला जीव देणारी लोक आहेत. माझ्याकडे निरीक्षक 125 गुणिले 10 धरले तर फक्त 1250 कार्यकर्ते पाहिजे. शेवटचे 4 दिवस प्रत्येक बूथवर बसवा, व्यवस्थित सगळ्यांना कामाला लावा. होतही काय, प्रकाश पाटील साहेब आले का आम्ही त्यांना तोंड दाखवायला तिथे हजर असतो. बाकी मतदारसंघामध्ये आम्ही जाणार नाही. म्हणजे मतदारसंघ कुठे, आम्ही कुठे, कशाचा काही पत्ता नाही. आपल्याला बाहेरचे कार्यकर्ते आणून निवडणुका या जिंका. बाहेरचे कार्यकर्ते बाहेरचे शिवसेनेचे उपकार आहेत त्यांच्यावर. बोलवा त्यांना, तन मन धनासहित उतरवा. सांगा ही जिल्हा परिषद गट ह्यो बूथ इथे 1 नंबरला मी पाहिजे. तुम्ही जर तसं बोलले तुमचं बसला कोणीही नाकारणार नाही. पाहिजे तर तशी जबाबदारी माझ्यावर द्या. मी सगळ्यांना त्यांना कामाला लावतो. कशा पद्धतीने निवडणूक निर्णय घ्यायचं, प्रक्रिया करायची हे आपण करू. माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही खूप काम केलं. 3450 मतं मिळाली. म्हणजे खरं तर डिपॉझिट जायला पाहिजे होती. शिवसेनेचा बंडखोर उभा शिवसेनेवाल्यांनीच केलं होतं. त्याला 2200-2500 मतं मिळाली. शिवसेनेचे पदाधिकारी झाडून सगळे विरोधात. म्हणजे आपले पैसे घेतले आणि राष्ट्रवादीचा प्रचार केला. म्हणजे आपल्याच लोकांनी केलं आणि तरीही एवढी मतं मिळणं हा जोक नव्हता. पाटील साहेब ही तुमची पुण्याई होती. म्हणजे बरेचसे लोक सांगतात की शरद पाटीलनी काम केलं असेल, काय झालं असेल. म्हणून मला प्रकाश पाटील साहेबांमुळे मला ती 3475 मतं मिळाली. पण त्याच्यामध्ये शिवसेनेच्या मतांचा वाटा फक्त निष्ठावंत शिवसैनिकांचा होता. आणि म्हणून ही निवडणूक लागल्याबरोबर मी तात्काळ पहिल्यांदा मतदारसंघात गेलो. नेहरूळी मतदारसंघातले जे आमचे काही मित्रमंडळी त्यांना भेटलो. काल आबिडगर मतदारसंघात फिरलो. पाटील साहेब रात्री जात होते. एका गावामध्ये आम्ही होतो, नेहालपाडा साहेब तिथे आले. तेव्हा तिथल्या एका कार्यकर्त्यांनी, अरुण वेखंडे तुमचाच कार्यकर्ता, त्यांनी सांगितलं की पाटील साहेब इथे लाईट गेली ना तर आम्हाला फोन करायला जागा नाहीये. कोणाला फोन करायचा, पदाधिकारी नाही आमच्याकडे. आमच्याकडे कोविडला लोक मेली, कुठलाही तालुक्यातला पदाधिकारी बसायला आला नाही. आमच्या कुठल्याही समस्या कोणी ऐकून घेत नाही. आम्ही प्रचार कोणत्या तोंडाने करायचा ना, आम्ही कामं कोणती केली. तुमचं कोणते सांगितलं की शिवसेनेने प्रचंड कामं केली. मला तर आयुष्यभर दिसली नाही. कोणत्या मतदारसंघामध्ये म्हणजे आमची सत्ता येऊन 2-2 वर्ष झाली, आम्हाला सध्या एससीओ पद नाही. अनिल पाटीलांनी सांगितलं तुम्हाला ते नियोजन देतो, वाडा तालुक्याला दिलं नाही. कारण काय माहितीये का, वाडा तालुक्याचा ही जी सगळी परिस्थिती आहे ही बघितली गेली. आणि आत्ताची वर्षी अशी प्रकाश पाटील साहेब जर नसते तर तुम्हाला 5च्या 5 ठिकाणी, मला माहित नाही अरुण उभा राहिला, अरुण तर उभा पण राहिला नसता. म्हणजे 5 ठिकाणी तुम्हाला उमेदवार मिळले नसते. याच्यापेक्षा वाईट अवस्था आली असती. ते एससीओ पद असतं ना, तेही आपल्याला मिळालं नसतं. म्हणून पाटील साहेब आपल्याला आजपासून नियोजन करावं लागेल. आम्ही जे उमेदवार उभे केले त्यांच्या पाठीशी आमची बॅकअप टीम आम्हाला ठेवावी लागेल. पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या द्याव्या लागतील. आता गाळगावची परिस्थिती माझ्या लक्षात आली. पाटील साहेब, ज्या वेळेस रोहिदास पाटील त्याला तिकीट द्यायची वेळ आली त्यावेळी ज्योतिबाई घागरे तिथे उभ्या होत्या, मी होतो, रवी फाटक होते, राजेशभाई शाह होते. हे सगळेजण सांगत होते रोहिदासला तिकीट द्या. इव्हन पुरुषी काही मंडळी होती, जनार्दन भिरे वगैरे. माझ्या फोनवर फोन आला आणि सांगितलं की रवी फाटकला नेऊन दे, सांग त्यांना रोहिदासला तिकीट मिळालं पाहिजे म्हणून. एकनाथ शिंदे साहेबांचा फोन नेऊन दिला. रवी फाटकने सांगितलं तुम्हीच समजवा. वाड्यातल्या पदाधिकाऱ्यांनी रात्री 2 वाजता फॉर्म घेतलेत. तिथल्या लोकांनी कंटाळून सांगितलं की कोरे फॉर्म घेऊन जा, तुम्हाला नावा लिहायची ते लिहा. पण आम्ही रोहिदासचं तिकीट कापू शकत नाही. वाड्याला येऊन ते तिकीट कापलं गेलं. काय झालं, संतोष साहेबचं सत्ता नसलेलं आजची पोझिशन काय गारगाव गटामध्ये नाहीये. पाटील साहेब, इथले जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी रोहिदासला घालवण्याचं पाप केलंय. तिथल्या शिवसेनेचे पदाधिकारी
त्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना परली विभागाची जबाबदारी द्या आणि तिथल्या उमेदवार जे आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी सांगा. हे त्यांचं पाप आहे की त्यांनी ते फेडलं पाहिजे. तिथल्या उमेदवार निवडून आले पाहिजेत. गारगाव मध्ये त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बसलं पाहिजे. तुम्ही रोहिदासला घालवलं, शिवसेना संपवली. रोहिदास बद्दल मला प्रेम आहे अशातला भाग नाहीये, पण वास्तव हे आहे की तुम्ही त्याला हरवू शकले नाही. म्हणजे मला वाटलं होतं की रोहिदासला हाकलल्यानंतर तिथे कोणाची तरी पदाधिकाऱ्यांची बायको उभी करायची असेल म्हणून एवढा आटापिटा असेल, पण अक्षरशः संतोषचा तिथे बळी दिला. असं होता का मला? आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर शिवसेनेच्या वाढत होत्या पदाधिकाऱ्यांना गारगाव मध्ये ठोकून ठेवायला सांगा, बसायला सांगा, ती सीट काढायला सांगा. ती सीट निघली पाहिजे. नाही तर बरोबर साहेब तुमची आमदारकी पुढे येते. काय होईल याचा विचार करा. याचा फटका किती बसला. एक आमदार नसणं बरोबर फरक नाही पडत, फरक कार्यकर्त्यांना पडतो. आज आमच्याकडे शांताराम मोरे साहेब आहेत. कुठेही येऊन आम्हाला उभं करता येतं, कुठेही जाऊन आवाज उठवता येतो, पुढे जाऊन सांगता येतं. शांताराम मोरे साहेब प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. असा एखादा आमदार तरी आपल्या हातामध्ये पाहिजे. कोण जाऊ शकतो दरोड्यांकडे? तुम्हाला जर पुढच्या निवडणुका विधानसभेच्या जिंकायच्या असतील तर ह्या ज्या मोज गट आहे, गारगाव आहे, आबिडगड आहे, त्या तिन्ही तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे. म्हणजे आबिडगडबद्दल मुद्दाम सांगेल की तिथे बरंचसं वातावरण चाललं होतं. तिथं दिव्या मस्करना तिकीट दिलं तर शरद पाटील काय करतील, बऱ्याचशा गोष्टी घडल्या, चर्चा सुरू होत्या. मी त्यांच्या आधी तिकीट कोणालाही द्या, मी आमच्या कार्यकर्त्यांना जाऊन सांगितलं की आपल्याला शिवसेनेचा उमेदवार आहे, त्याला निवडून आणायचं आहे. शिवसेना आपण बघू, उमेदवार बघणार नाही, कोणालाही त्यांनी देऊ दे. त्याच्यानंतर पाटील साहेबांना फोन केला. पाटील साहेबांनी सांगितलं तुम्हाला विचारल्याशिवाय निर्णय घेतला जाणार नाही. पाटील साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. आणि त्यांच्या एक पाऊल मी पुढे असेल की आज मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला, उद्या तो भाजपकडे जाईल, परवा काँग्रेसकडे जाईल. शिवसेनेला तिथे उभे राहायला जागा मिळणार नाही आणि तुमच्याकडे कार्यकर्ता शिल्लक राहणार नाही. आज माझा इगो असेल, माझा अहंकार असेल, माझा मीपणा असेल, हा मी बाजूला ठेवला पाहिजे. आणि दिव्या म्हस्करच्या प्रचारामध्ये एक पाऊल मी जर पुढे राहिलो नाही तर त्याला काहीही अर्थ उरणार नाही. त्याला काही अर्थ उरणार नाही. मग आम्ही सांगायचं आम्ही निष्ठावंत आहोत, शिवसेना आमच्या नसानसात भरलंय, आमचं भगवं रक्त आहे. कसलं तुमचं भगवं रक्त? शिवसेनेच्या उमेदवाराला उभं करायचं आणि शिवसेनेच्या उमेदवाराला पाडायचं हे तुमचं रक्त. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी तुम्ही जर उमेदवारांची पाडापाडीचा खेळ करत असाल, म्हणजे मला लुटलंय अक्षरशः त्या मतदारसंघामध्ये. म्हणजे माझे पैसे घेऊन राष्ट्रवादीचा प्रचार केलाय आणि त्याला चांगली पद्धत दिली. पाटील साहेब, निर्णय घेण्याची प्रक्रिया कशी असावी म्हणजे आता पंचायत समितीमध्ये घडलंय, लोक बोलत नाही. तर अरुण पाटील साहेबांकडून मला अपेक्षा होती की पाटील साहेब एकदा तरी बोललं पाहिजे. मला माहिती आहे मला पुढच्या वेळेस कोण बोलवणार नाही म्हणून मी आताच बोलून घेणार आहे. तुमच्या माहिती सांगतो पाटील काय झालं. उपसभापती बसले. पाटील साहेबांनी तुम्ही सगळं स्वच्छ आहे, चारित्र्य आहे, सगळं आम्हाला मान्य आहे. पाटील साहेब धुतल्यात आणल्यासारखे स्वच्छ आहेत, पण ते दिसले पण पाहिजे. झालं काय? माझ्या मतदारसंघात जेवढ्यांनी गद्दारी केली तेवढ्यांना पदं दिली. त्या गद्दारी तुमच्या डोळ्यासमोर झाल्या होत्या, त्यांना पदं वाटली, ते जाऊ द्या. आणखी उपसभापती पदाची वेळ आली, सागर ठाकरेला नाकारलं. त्यावेळेस पाटील साहेब तुम्ही शब्द दिला होता की त्याला गटनेता करा. आहे का सागर ठाकरे? सागर ठाकरे पण तुला दिलंय. साहेबांनी सांगितलं गटनेता कधी मुहूर्त बघतायत? 4.5 महिने झाले गटनेता पद दिलेलं नाही. कारण काय? त्याचा दोष काय? तर त्याचा बाप निष्ठावंत शिवसैनिक होता, दिघे साहेबांचा कट्टर शिवसैनिक होता आणि तो शिवसेनेची तिकीट नाकारल्यानंतर स्वतःच्या बळावर निवडून आला. आमदार शांताराम मोरे साक्षी आहे. तुमच्या निवडणुकीत त्यांनी काम नाही केलं, एकदा नाही दोनदा काम केलं. तो निष्ठावंत असताना गट नेतेपद त्याला द्यायचं नाही, त्याला उपसभापती पद द्यायचं नाही. तर शिवसैनिकांना अशा पद्धतीने अन्याय होत असेल आणि आम्ही सांगायचं शिवसेने सगळीकडे अलगेल आहे, जमणार नाही, आता बोलावं लागेल. असेही आम्ही नालायक आणि तसे पण नालायकच, काही फरक पडत नाही, पण बोलावं लागेल. का सागर ठाकरेचा निर्णय आपण आतापर्यंत घेऊ शकले नाही. तालुक्याची कमिटी कोण आडवा येत आहे, कोण धारीतला शुक्राचार्य आहे आणि त्याला गट नेतेपद दिलं असेल. 4 सदस्य, फरक काय तुम्हाला पडतो? पण तेही त्याला देऊ द्यायचं नाही. ह्या वृत्ती, ह्या प्रवृत्ती जर ठेचल्या नाहीत तर प्रॉब्लेम होणार आहे. म्हणून ज्या मतदारसंघामध्ये या महिला आलेल्या आहेत, म्हणजे दिव्याताई मस्करांना अनुभव आहे शिवसेनेचा, गद्दारी कशी होते, पैसे कसे खाल्ले जातात, लोक कशी गद्दारी करतात सगळं त्यांना माहिती. सुवर्णताई आणि मिताली बाहुल ना
हा. दोघींनी एक काम करा, एक चांगल्या ब्रँडची मजबूत चप्पल घेऊन ठेवा. जिथे गद्दार दिसेल तुमच्या लक्षात आलं की हा शिवसेनेचा पदाधिकारी आहे, हा शिवसेनेचा माणूस आहे आणि तो गडबड करतोय, तो आपल्याला प्रचार करतोय, थोबाड फोडा तुमच्या पाठी शरद पाटील राहील. पण हे धडे शिकवल्याशिवाय आम्हाला जमणार नाही. पण ह्या निवडणुकांमध्ये ह्या गद्दाऱ्या आम्हाला ठेचून काढाव्या लागतील आणि म्हणून महिला उमेदवार आहेत. सगळ्यांनी महिलांचं कौतुक केलं. तुमच्या पायामध्ये चांगल्या ब्रँडची चप्पल असेल तर तुम्ही निवडून याल. याचा अनुभव आहे आमच्याकडे संगीताताईंचा. संगीताताईने विचारा किती लोकांनी गद्दारी केली, त्याच्यावर काय कारवाई झाल्या. नाही होणार आणि म्हणून कारवाई तुम्हाला करावी लागेल. तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहू. प्रकाश पाटील साहेबांचा कधीही नकार नसणार. पाटील साहेब कधी गद्दारांना पाठीशी घालणार नाही. शिवसेना आहे की शिवसेना म्हणजे खरं तर जे मी बोलणार होतो ते आधीच आमचे बरोबर साहेब बोलून गेले की उद्धव साहेबांनी सांगितलं तुम्ही भाजपमध्ये जा आणि तिकीट घ्या, खासदार व्हा. आता ते खासदार असते. त्यांनी तेव्हा शब्द वापरला होता, तुम्ही शरशायरी केली, पण त्यांनी सांगितलं होतं की मी मरेन तर भगव्यामध्येच मरेन, मी जगेन तर भगव्यासाठी जगेन, मी गद्दारी करणार नाही. असं जिल्हा प्रमुख आपल्याकडे आणि आपल्याकडे ठाई ठाई आपल्या आजूबाजूला सगळे गद्दार. शिवसेना जिंकणार कशी? शिवसेना जर जिंकायची असेल तर हे ज्या काही चुका झाल्या सागर ठाकरेंपासून सगळ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत त्यांच्या चुका ह्या दुरुस्त झाल्या पाहिजेत. अगदीच चांगल्या प्रकारे हे निर्णय घेतले पाहिजेत. कारण भाषेत लांबणार आहे मला माहिती आहे, कारण मला पुन्हा बोलवणार नाही, मी बोलून घेणार आहे आता. दुसरं एक आमचं म्हणणं आहे, जिल्हा प्रमुखांना भेटायला परत बोललो तुम्हाला आपल्याला प्रचार दोन मागण्या करतो, 2-3 मागण्या करतो. जिल्हा प्रमुखांसाठी माझं एकच विनंती आहे की जिल्हा प्रमुखांना सामान्य शिवसैनिकालाही भेटता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. आम्हाला मध्ये भडवे दलाल भाडखाव नकोत. म्हणून तुम्ही कोणता पण एक फोन द्या, तुमचा माणूस द्या. त्यांच्याशी आमचा माणूस कधी गारगावच्या टोकाचा असेल, मांड्याच्या एखाद्या खेडेगावात असेल, तो थेट तुमच्याशी बोलेल आणि तो तुम्हाला निरोप देईल की साहेब इथे असं असं चाललंय. हे जर आपल्याकडून जर झालं तर तुमच्याशी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट होईल. पैसे वाटपामध्ये खूप आमचा घोळ होतोय, फार काही बोलणार नाही, पण पैसा शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचला पाहिजे, मतदारापर्यंत पोहोचला पाहिजे. याचं नियोजन झालं पाहिजे. आमच्याकडे गटबाजी असतील, या सगळ्या गोष्टी असतील, या अगदी मिटल्या पाहिजेत आणि सगळ्यांनी 5 सीट लढवण्यासाठी, म्हणजे आमच्याकडे 2 येतील 3 येतील असा हिशोब कधीही करू नका. आपल्याला 5च्या 5 सीट जिंकायच्या आहेत याचा निर्धार